अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे। त्यातल्या त्यात नेवासा ते अहिल्यानगर या जवळपास 50 किलोमीटर अंतरावरच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत। छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी वर्दळ या रस्त्यावर असते। त्यातच अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी इथली अवजड वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गाकडे वळवण्यात आली आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अवस्था देखील सध्या दयनीय झाली आहे। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। त्यातल्या त्यात नेवासा पासून ते अहिल्यानगर पर्यंतचा जो रस्ता आहे त्याची खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जे आहे चाकण एमआयडीसी असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी या दोनही एमआयडीसीवरती परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण चाकणहून मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जे वस्तू आहेत तर त्या एमआयडीसीतल्या येत असतात आणि त्याच या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसत असतं। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याचं जे आहे लोकप्रतिनिधींकडून सांगितलं जात आहे, मात्र पावसाचा व्यत्यय या रस्ता दुरुस्तीमध्ये होताना दिसतो आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रवाशांना जो आहे तर तो त्रास सहन करावा लागतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, नेवासा, अहिल्यानगर। काय करावं आता, रस्ते चांगले नाही, गाड्याला सुद्धा चालता येईना, आम्हाला मोटरसायकलला चालता येईना, आता दवाखान्यात जायला आम्हाला प्रॉब्लेम आले। आता काय करावं, लय खड्डे पडलेत रस्ते, रस्ता नीट करू ते पण आता जर एक माणसाला माणसं मरून राहिले, उलटे पालटे पडून राहिले, गाड्या उलट्या पालट्या पडून राहिल्यात, रस्ताच चांगला नाही, गाडीला चालायला सुद्धा रस्ता नाही। त्रास होतो म्हणजे आम्हाला जायला अर्ध्या तासाच्या वेळ 1 तास लागत आहे। रोजचं जाणं आहे नगरला आमचं, आणि 1 तास लागतोय नगरला 16 किलोमीटर अंतर काटायला। रस्ता क्लिअर काल झाला पाहिजे। अक्षरशः चालता येत नाही, माणसाला सुद्धा चालता येणार नाही, असे गड्डे, गाड्या लाईनीच्या लाईन लागताय मागं, आम्ही कायम येत जातोय, आम्हाला कायमचा त्रास होतोय। अगदी सरकारने याच्यात लवकरात लवकर याचा दुरुस्ती करण्यात यावी। फार मोठ्या समस्या त्या मे महिन्यापासून तर अगदी आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत भेडसावत आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जेव्हा शिर्डीला अमित शहा साहेबांच्या दौऱ्यावर आले तेव्हा आम्ही पालकमंत्री मोदयांशी बोललो, अजितदादांशी बोललो आणि त्यांनी ताबडतोब या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना जी काही निधीची अडचण होती त्या बाबतीमधल्या निधीची अडचण देखील अजितदादांनी सोडवली। तर अहिल्यानगर ते नेवासा रस्त्यावरची ही दुर्दशा आपण पाहतोय। 5 तासांच्या प्रवासाला तब्बल 9 तासांचा कालावधी लागतोय आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाची तशीच दुरवस्था झालेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। पावसामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य या रस्त्यावर आहे आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढतंय आणि त्यासोबतच रोजचा प्रवास करणं हे खूप मुश्किल झालेलं आहे। वाहन चालकांना अक्षरशः नरकाचा अनुभव येतोय या मार्गावरून प्रवास करताना। आपण प्रवाशांचे हे अनुभवही पाहिले आणि आमच्या प्रतिनिधींनी या सगळ्या परिस्थितीचा आढावाही घेतलाय।